नमस्कार, साम टीव्हीच्या या खास कार्यक्रमात मी संदीप काळे आपलं मनपूर्वक स्वागत करतो। मी आज आहे भिवंडी कॉलेजला, ज्या ठिकाणी BNN कॉलेज आहे आणि या कॉलेजच्या माध्यमातून असणाऱ्या तरुणांशी मी मुक्त संवाद साधणार आहे। निवडणुका जवळ येऊ लागल्यात आणि या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर असणाऱ्या अनेक वेगवेगळ्या प्रश्नावर आज मी या ठिकाणी चर्चा करणार आहे। भिवंडीमधलं हे BNN कॉलेज, ज्या ठिकाणचं एक वेगळं वैशिष्ट्य आहे, एक वेगळा इतिहास या कॉलेजला आहे आणि या कॉलेजच्या सगळ्या तरुणाईला सुद्धा वेगळा इतिहास आहे। कल्चरल मध्ये वेगळी असणारी तरुणाई, NSS मध्ये असणारी तरुणाई आणि समाजातल्या वेगवेगळ्या विषयावर बोलणारी मनसोक्तपणे तरुणाई, या तरुणाईशी मी आज संवाद साधणार आहे आणि त्यांच्याकडनं वेगवेगळ्या प्रश्नांची उत्तरं जाणून घेणार आहे। मी तुमच्यापासून सुरुवात करतो। मला तुम्ही सांगा, निवडणुका आलेल्या आहेत, मतदान काही दिवसात येऊन टेपलं आहे, कसं पाहता तुम्ही या निवडणुकीकडे? काय तुम्हाला बदल अपेक्षित आहे, काय सांगाल? आताच्या निवडणुका या लोकसभेच्या असल्याने तरुणांना एक असा उमेदवार पाहिजे की जो स्वतः कार्यक्षम आहे आणि तो भिवंडीचा विकास करणारा असा एक स्थानिक पातळीवरचा आणि योग्य असा उमेदवार असला पाहिजे, ज्यामुळे भिवंडीचा विकास होईल आणि महाविद्यालयीन शिक्षण क्षेत्राकडे ज्या प्रकारे आज नवीन कार्यक्षम असे जे नेते आहेत जे पाहतात त्यांना आम्ही वोट करणार आहोत। निवडणुका कुठल्याही असो, तिथं विकास हा अत्यंत महत्त्वाचा असतो आणि त्या विकासाभोवती सगळं राजकारण आपण महाराष्ट्रातलं पाहतोय। मी तुमच्यापासून सुरुवात करतो। मला तुम्ही सांगा, आजही महिला मुली महाराष्ट्रातल्या सुरक्षित नाहीत अशी परिस्थिती वर्षानुवर्षापासून आहे। तुम्ही कसं पाहता याकडे आणि तुम्हाला काय नेमकं अपेक्षित आहे, काय सांगाल? पाहिलं तर आपल्याला खूप साऱ्या नेहमी बातम्या बघायला मिळतात का मुली असुरक्षित आहेत वगैरे, पण त्या मानाने सुरक्षितताही वाढवायला पाहिजे। मुलींचं संरक्षण मेन असायला पाहिजे। पहिले तर मुलांमध्ये एकदम चांगली वागणूक असायला पाहिजे मुलींबद्दल। ते स्वतः सर्व मुलींना आपले बहीण आई समजून एका दृष्टीने पाहायला पाहिजे। त्यानिमित्ताने सरकारने पूर्ण याच्यावर मुलींवर लक्ष द्यायला पाहिजे। मुलींची कपडे परिधान करण्याची पद्धत किंवा वागण्याची पद्धत ह्यामुळे मुलांची मानसिकता बदलत असते आणि ही समाजाची मानसिकता जोवर बदलत नाही तोपर्यंत या जसे स्त्रियांवर अत्याचार होतात ते अत्याचार व्हायचे थांबणार नाहीत। महाराष्ट्रामध्ये आपण अनेक उदाहरणं पाहिली, ज्या उदाहरणामध्ये महिला आणि मुली नेहमी बळी गेल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळते। यामागचं कारणं काय आहेत, कुठली कारणं आहेत आणि या कारणाच्या अनुषंगाने सरकारने त्या यंत्रणेने काय पावलं उचलायला पाहिजेत, या आणि अशा वेगवेगळ्या प्रश्नावर ही तरुणाई चर्चा करू लागली। मला असं वाटतं आणि या तरुणाईलाही वाटतं की ही मतं अत्यंत महत्त्वाची मतं आहेत आणि या मताचा कुठेतरी विचार होणं गरजेचं आहे। मला तुम्हाला विचारायचं, तुम्ही सांगा की आजही महाराष्ट्रामध्ये शिक्षण ज्या पद्धतीनं भेटायला पाहिजे ते भेटत नाही अशी अवस्था आहे। तुम्ही याकडे कसं पाहता? कशा पद्धतीनं तुम्हाला शिक्षण अपेक्षित आहे जे नोकरी देईल आणि चांगलं जगण्याचं बळ देईल, काय सांगाल? महाराष्ट्रामधील शिक्षण जे आहे सध्या ते फक्त तात्पुरती शिक्षण मिळतं, म्हणजे त्याच्यातून जॉब वगैरे काही मिळत नाही आणि त्यात शिक्षणामध्ये थोडंफार बदल व्हायला पाहिजे। कारण की जसे गुजरातमध्ये किंवा बाहेरच्या राज्यामध्ये जसे शिक्षण मिळते तसे महाराष्ट्रात मिळत नाही सध्या निवडणुकीचा विषय डोळ्यावर घेतला तर शिक्षणाच्या दृष्टीने भारतामध्ये अनेक नेते मंडळी आहेत, परंतु ज्यावेळेस निवडणूक येते त्यावेळेस नेते मंडळी आपला प्रचार करत असते, परंतु त्याआधी शिक्षण या विषयावर कोणीही लक्ष देत नाही। त्याचप्रमाणे ग्रामीण भागामध्ये गरीब जनतेकडे शिक्षणाच्या दृष्टीने विशेष महत्त्वपूर्ण लक्ष दिलं तर ग्रामीण भागातील जनता ही शिक्षित होईल। त्याचबरोबर महिलांच्या शिक्षणाकडे विशेष लक्ष दिले जात नाही। त्या महिलांच्या शिक्षणाकडे विशेष प्रमाणे लक्ष जर दिले तर महिला ही पूर्णपणे शिक्षित होईल। त्याचप्रमाणे महिलांच्या शिक्षणामध्ये वाढ होईल। विद्यापीठाचं शिक्षण असेल किंवा अन्य ठिकाणचं ग्रामीण भागाचं शिक्षण असेल, तिथं वाईट अवस्था आहे असं चित्र आहे। त्याचं कारण असं की वर्षानुवर्षांपासूनचा तोच अभ्यासक्रम आणि ते अभ्यासक्रम म्हणजे नोकरी न देणारा अभ्यासक्रम अशी परिस्थिती झाली आहे। महाराष्ट्रामधल्या सगळ्या विद्यापीठाची उदाहरणं घ्या, त्या विद्यापीठामध्ये काय मिळतं आणि ते नोकरभिमुख लोकाभिमुख आहे का, हा प्रश्न आज पडल्याशिवाय राहत नाही। मी तुम्हाला विचारतो, मला तुम्ही सांगा की कशा पद्धतीनं तुम्हाला अभ्यास अपेक्षित आहे आणि हा अभ्यास चांगला करण्यासाठी कुठल्या पद्धतीनं नवीन निर्मिती करायला पाहिजे, ज्या माध्यमातून विद्यार्थी उभं टाकेल आणि त्यांना जीवनाचा खरा आनंद मिळेल, काय सांगाल? शिक्षण हे आजकालचे महत्त्वाचा टप्पा आहे आणि जेणेकरून ग्रामीण भागामध्ये बघितलेलं आहे की आजकाल मुलींना शिक्षण भेटत नाही आहे, तर शिक्षण हा ह्या काळाचा गरज आहे आणि शिक्षण हे
दिलंच पाहिजे मुलींना. शिक्षण एक खूप इम्पॉर्टंट म्हणजे थिंग्स आहे, असं शिक्षण घेतलंच पाहिजे. असं प्रत्येक मुलींनी घेतलं पाहिजे. असं नाही की खूप लांब आहे कॉलेजेस कॉलेज खूप लांब आहे त्यामुळे जमत नाही कॉलेजला जाणं. म्हणजे काही ग्रामीण भागात खूप आहे उपलब्ध नाही आहे बस रिक्षा काही नसतं, कारण की ते खूप ग्रामीण आणि तिथे कॉलेजेस व्यवस्थित उपलब्ध नसतात. कॉलेज शिक्षण एनिथिंग भरपूर काही तसं. पण तसं मुलींनी बाहेर गेलंच पाहिजे. तसं त्यांनी म्हणजे एक हिंमत दाखवली पाहिजे की जाणं म्हणजे करायचंच आहे. सो घरच्यांचा सपोर्ट पण असला पाहिजे. मेन म्हणजे आजूबाजूचं मार्गदर्शन केलं पाहिजे कोणीतरी. असं कॉलेज म्हणजे झालंच पाहिजे आणि एक प्रकारचं शिक्षण घेतलं तर आपल्याला जॉब मिळेल आणि मुली योग्य पद्धतीने जॉब करतील. शिक्षण ही एक खूप महत्त्वाची बाब ठरलेली आहे आजच्या काळामध्ये, कारण शिक्षणाशिवाय काहीच होऊ शकत नाही. शिक्षण नाही तर नोकरी नाही, नोकरी नाही तर घरामध्ये कसं उदरनिर्वाह कसा होऊ शकतो घरातल्या माणसांचा, या अनेक गोष्टी येतात शिक्षणामुळे. त्यामुळे मुलांचं शिक्षण काय मुलींचं शिक्षण काय दोघांना समान शिक्षण मिळालं पाहिजे. असं नाही की मुलींना जास्ती शिक्षण मिळालं पाहिजे आणि मुलांना कमी शिक्षण मिळालं पाहिजे. आणि त्याच्यामुळे मुली पण सुरक्षित राहतील, मुलं पण सुरक्षित राहतील. मुलींचं माइंड एक समान होऊ शकतं. शिक्षण हे पारदर्शकता पाहिजे त्यांना, म्हणजे खेळून मिसळून आणि जास्तीत जास्त समजणारं फॉर्मॅलिटी नाही पाहिजे. आताचं शिक्षण कसं आहे? आता शिक्षण बोगस आहे, बोगस. फक्त येतात कॉलेजमध्ये बसतात, फॉर्मॅलिटी करतात, डिग्री मिळते, संपलं. याच्या व्यतिरिक्त त्याला काही कळत नाही. महाराष्ट्रामधल्या अनेक भागामधलं शिक्षण आणि त्या सगळ्या शिक्षणाची अवस्था आपण पाहिली तर हा सगळा विषय निवडणुकीच्या अवतीभोवती फिरतो, यंत्रणेच्या अवतीभोवती फिरतो आणि सरकारच्या अवतीभोवती फिरतो. त्याचं कारण असं की यंत्रणा सुधारायचं तर कोणी सुधारायचं आणि यंत्रणेमध्ये बदल घडवून आणायचं तर कोण बदल घडवून आणणार, यासारखे अनेक प्रश्न या तरुणाईला पडले आहेत. मला तुम्हाला विचारायचं, मला तुम्ही सांगा की यंत्रणेला बदलायचं असेल आणि ही सिस्टीम सुधारायची असेल तर काय करणं अपेक्षित आहे? कुठल्या गोष्टीला तुम्ही प्राधान्य द्याल, काय सांगाल? विद्यार्थ्यांना शिक्षणाची तर सोय आहे, पण शिक्षणाची सोय आहे पण पुढे शिक्षण घेऊन एवढ्या वर्षाची मेहनत घेऊन ग्रॅज्युएट होईल याची काही गॅरंटी देता येत नाही. तसेच आता उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये ग्रामीण भागात पाण्याची समस्या निर्माण होते, भरपूर प्रश्न निर्माण होतात. पण सरकार बोलतात की एक पद्धतीने आम्ही प्रश्न सोडवू, पण ते प्रश्न सोडवत एवढे वर्ष लागतात की ते प्रश्न विसरूनच जातात की आता आम्हाला हे प्रश्न सोडवायचे. तर आता सरकारला समजायला पाहिजे विद्यार्थ्यांची सोय कशी करणार. बाहेर शिकायला जातात विद्यार्थी, तर विद्यार्थ्यांसाठी काहीतरी व्यवस्था उपलब्ध करून द्यायला हवे. आजच्या जगात शिक्षण हे खूप महत्त्वाचं आहे, कारण की विद्यार्थी एक अशा कल्पनेने चालतो की मुली म्हणा मुलं म्हणा ते कुठेही जाता मुली सोयीच्या जागा बघतात. त्यामुळे आजकालचं वातावरण एवढं बेकार चालू आहे की मुलींचे आईवडील त्यांना कुठे बाहेर पाठवताना विचार करतात की नाही. त्यामुळे मुलं मुली हा एक समान विचार करायला पाहिजे. मुलांनी समजून घ्यायला पाहिजे की मुलींनाही कुठेतरी पुढे पाऊल टाकायचं असतं, त्यामुळे काही असं करायचं नाही. शिक्षण मुलींसाठी महत्त्वाचं आहे. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय मिळत नाही आणि ग्रामीण भागात जसे आपण आता पाहिलं दिल्लीचं निर्भया प्रकरण झालं, त्याच्यात ग्रामीण भागातल्या मुलींना शहरात शिक्षणासाठी पाठवण्यासाठी आईवडील तयार होत नाहीत. आणि पुन्हा शिक्षण महत्त्वाचं असल्यामुळं कसं शिक्षण मुलींना मिळलंच पाहिजे. स्त्री शिक्षणाचं लक्षण हे समाजासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. त्याचं कारण असं की जोपर्यंत मुलगी शिक्षित होणार नाही, ती शिकणार नाही, तोपर्यंत पुढची पिढी शिक्षित होणार नाही. याची अनेक उदाहरणं आपल्याला वारंवार अनुभवायला मिळतात. पण तरीही शिक्षणाचं महत्त्व या सरकारला, इथल्या यंत्रणेला कळालं नाही की काय, अशी अवस्था आहे. आपण इतरही तरुणांना विचारूया की नेमकं हे सगळं बदलायचं असेल तर त्यांना कुठल्या पद्धतीचं सरकार अपेक्षित आहे आणि ते सरकार जर यायचं असेल तर कुठल्या गोष्टी ज्या आहेत त्या अंमलात आणणं अत्यंत गरजेचं आहे. आपण मतदान करतोय, अनेक वेळा मतदान होत नाही अशी परिस्थिती आहे आणि हे मतदान जर वाढायचं असेल तर कुठल्या पद्धतीने प्रिकॉशन घेतलं पाहिजे. अनेक वेळा आपण पाहतो की मतदान 40% 30% अशा पद्धतीने होतं आणि त्यामुळे ज्या उमेदवारांना आपल्याला निवडून द्यायचं असतं ते उमेदवार आपण निवडून देत नाहीत, अशी परिस्थिती आहे. आपण इतरही तरुणांना विचारूया की नेमकं कशा पद्धतीनं मतदान अधिक वाढवता येईल आणि ही लोकशाही जर सक्षम करायची असेल तर मतदान किती महत्त्वाचं आहे. मला तुम्हाला विचारायचं, मला तुम्ही सांगा की मतदान होत नाही, अनेक वेळा मतदानाची खूप टक्केवारी कमी होते अशी परिस्थिती आहे. तुम्ही याकडे कसं पाहता? मतदान करणं किती महत्त्वाचं आहे? काय तुम्ही सजेशन द्याल? काय तुमच्या सूचना असतील मतदान अधिक वाढण्यासाठी, काय सांगाल? मतदान अधिक वाढण्यासाठी सर्वप्रथम तर सर्व लोकांना घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे, कारण त्यांच्या निवडणुकीवरती डिपेंड आहे की आपला उमेदवार कसा असावा, की आपल्याला सुविधा कशा उपलब्ध होतील, आपल्या गरजा पूर्ण कशा होतील. नाहीतर असं नाही केल्यावर तर लोक त्या उमेदवाराला
म्हणजे उलटसुलट काय पण बोलतात का आम्हाला हे सुविधा नाही उपलब्ध, ते नाही, पाणीची टंचाई झाली किंवा काय कुठे वस्तू भेटत नाहीत, सरकार मान्य काय वस्तू असतात, राशन पाणी असतं ते वेळेवर मिळत नाहीत. तर अशा गोष्टी न बाळगता तर घरातून बाहेर निघून सर्वप्रथम सर्वांनी देशातल्या प्रत्येक व्यक्तीने मत दिलं पाहिजे आपलं. आता मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी काही लोक असा विचार करतात की आपलं सरकार काही करत नाही, सरकारचा भोंगळ कारभार आहे. जर तो बदलायचा असेल आणि जर तो बदल का होत नाही, लोक इलेक्शनची सुट्टी आली तर ते हॉलिडेज सेलिब्रेट करायला जातात, म्हणजे दुसऱ्या ठिकाणी सुट्ट्या मनवायला जातात. तर असे जे काही लोक जातात त्यांनी सुट्ट्या ती म्हणजे सुट्टीवर जाऊ नये, तर त्यांनी इलेक्शनसाठी ती सुट्टी दिली, त्यांनी आपल्याला मतदानाचा हक्क बजावावा. जर आपल्याला मतदानाचा टक्के जर वाढवायचे असतील तर सर्वप्रथम जे काही आपले सुट्टीमध्ये जे हॉलिडेमध्ये जे बाहेर प्रवासासाठी किंवा पर्यटनासाठी जातात तर ते सर्वप्रथम त्यांना आधी थांबवलं पाहिजे. आणि आजकाल मतदार जे आहेत त्यांच्या मनामध्ये एक असा गैरसमज निर्माण झालेला आहे की कुठलंही सरकार जरी आलं तर आपलं काही करू शकणार नाही. पण आज जे आहे तर मतदानाच्या काही घंटे अगोदर किंवा काही दिवसा अगोदर जे आहे ते मतदानाचं मत परिवर्तन करण्यासाठी काही जे आहे ते आर्थिक बाबी त्यांना दाखवून ते, पण अशा गोष्टींना आपण मतदान करून नंतर 5 वर्ष पछतावण्यापेक्षा आपण, मला वाटते का मतदानाच्या दिवशीच एक खरा निर्णय घेऊन आपण मत केलं पाहिजे. आत्ताचं एक आपलं उदाहरण जर बघितलं तर आत्ता आपण इकडं भंडारा गोंदिया इकडची ज्या निवडणुका झालेल्या आहेत तर तिकडच्या मतदानाची जी टक्केवारी आहे ती वाढली आहे. याचं कारण आहे कारण तिकडची लोक जे आहेत ते आता जागृत झालेले आहेत. कारण सरकार बदलून काय होत नाही तर सर्वप्रथम आपल्याला बदललं पाहिजे हे लोकांच्या मनात आलेलं आहे. आणि यामुळे आज भंडारा इकडचा जो विदर्भ आहे तिकडची जी मतदानाची टक्केवारी आहे ती वाढलेली आपल्याला दिसून येते. म्हणजेच फक्त सरकार बदलून काय नाही तर त्यासाठी आपण आधी बदललं पाहिजे आणि मग नंतर मतदानाची टक्केवारी ऑटोमॅटिकली वाढेल. या तरुणाईची सगळी मतं आपण ऐकली. भिवंडीचं BNN कॉलेज आहे आणि इथली ही सगळी तरुणाई अत्यंत उत्स्फूर्तपणे आपली मतं या तरुणाईने व्यक्त केलेली आहेत. मला वाटतं या तरुणाईची मतं म्हणजे या देशाचे मत आहे आणि या तरुणाईचं मत म्हणजे इथल्या समाजाचं मत आहे. हे मत प्रत्येकाने गृहीत धरणं आणि त्या मताच्या अनुषंगाने आपली यंत्रणा राबवणं अत्यंत महत्त्वाचं आहे. तरच आमची लोकशाही, सर्वसामान्यांची लोकशाही बळकट होईल. एवढंच या निमित्ताने कॅमेरामॅन मनोजसह संदीप काळे, साम TV, भिवंडी.